माझी मिसेस तिथं त्यांच्या इथं काम करते, तर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला जाम मारलं, कपडे बिपडे काढतो त्यांनी मारलं. परत मी त्याला बघायला गेली तर मला आवाज आला तर माझ्या मनात शंका झाली की याला बंद करून ठेवलेलं मारतेच वाटतं. मी पोलीस चौकीला गेली साहेबाला बोलावं, माझ्या मुलाला मारून टाकतील. चला साहेब, म्हणजे कोण मारतंय? म्हणजे ते घर मालक. तुम्ही 2 टाइम कुठल्या मारळ चौकीला गेले होते तुम्ही? हा, मारायला. तर म्हणलं तुम्ही 2 वेळेस बोलवलं, नवरा बायको म्हणलं तुम्ही परत करून दिले. त्यांनी मारायला घेतलं, आज 3-4 झालं, मारून टाकतील माझ्या मुलाला. नाही म्हणे, कोण नाही मारत. मी त्या संग्राम देशमुखच्या घरी काम करायची. त्या लोकांनी माझ्यावर इंजाम घेतलेला चोरीचा आणि मला सगळ्यांनी साडी बिडी पकडून मारलेलं आहे. तर ते लोक माझ्यावर डाऊटच घेत होते. कपाटला हात लावला, याला हात लावला, त्याला हात लावला. मला त्याच्या बहिणींनी खूप मारले, 4-5 जणांनी. आम्ही माझ्या लहान पोरांना पण फेकून दिलं. आम्ही बोलले अरे माझ्या पोरीला दूध तर पाजू द्या, कम से कम दूध तर पाजू द्या. ते बोलतात तुझे लेकरं पण मरू दे, तुझा नवरा पण मरू दे आणि तू पण मार बोलतात. आता यांना काय करायला पाहिजे ते तुमच्यावर आहे, तुम्ही जिम्मेदारी आहे. त्यांना शिक्षा द्या म्हणजे द्या. नमस्कार, जय भीम. मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात आकाशगाथा. सध्या आपल्या देशाची 75वी उलटली, संविधानाचा अंमलबजावणी होत आहे, तरी देखील या देशातील बहुजन अजूनही असुरक्षित का, हे अनेक घटनांमधून समोर येत आहे. सध्या मी आहे सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 येथे अनेक समाज बांधव एकत्र झालेले आहे. एका घटनेच्या अनुषंगाने एक दलित कुटुंब जे सवर्णांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होतं, त्यांच्यावर चोरीचा आळ घेत दोघाही नवरा बायकोंना अत्यंत बेदम मारहाण केलेली आहे. या बाबतीत सविस्तर घटना काय ते प्रत्यक्ष साक्षीदार आणि भागीदार आणि अन्यायग्रस्त असणारा त्या मोलकरणीचा नवरा आपल्यासोबत आहे. नेमकी काय घटना झाली सगळ्यांना सांग. त्यांच्या इथं काम करते, तर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला जाम मारलं, कपडे बिपडे काढतो त्यांनी मारलं. तर त्यांनी सगळ्यांना आम्हाला मारलं. त्यानंतरून त्यांनी मला इथं पायावर रॉड टाकलेत, हातोडा याच्यावर मारलाय आणि याच्या माझ्या पाठीमागं गुंड्या आहेत, तिथे मोठा दांडूक घालत होतो. अरे त्याच्याने मारलं त्यांनी. या महिलेला इतकी बेदम मारहाण करण्यात आलेली आहे की ती सध्या या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल आहे. माझ्या सोबत आहेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुनील सोनवणे. या सगळ्या प्रकरणामध्ये ते या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. सुनीलजी, एकंदरीत या घटनेकडे कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला की इथल्या सरकारने, इथल्या समाजाने काय भूमिका घेतली पाहिजे? घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना जर घडत असतील तर याला सर्वस्वी जबाबदार कोण? इथलं प्रशासन जबाबदार आहे. आणि विशेषतः आज आम्ही सर्व आंबेडकर चळवळीचे सर्व आमचे जेवढे नेते, जितक्या काही संघटना असतील, सर्व आज या वैफल्यग्रस्त आणि अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवण्याकरता आता आम्ही पोलीस स्टेशनचे इंचार्ज त्यांना आता भेटणार आहोत आणि त्यांना आम्ही मागणी करणार की या संबंधित जे काही आरोपी आहेत संग्राम देशमुख म्हणून, किंबहुना त्यांच्या परिवारातील जे लोक, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट, एका महिलेवरती एका पुरुषाने जरी हात उचलला तर तो विनयभंगाचा दाखल होतोच ना नियमानुसार. पण आमची मागणी आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल व्हायला पाहिजे. आणि जर का नाही झालं तर हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि आंबेडकरी समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर येतो. आणि त्या ठिकाणी असणारा जो कोण जाधव म्हणून होता, असं माझं माहितीनुसार आलेलं आहे, पोलीस अधिकारी तो जाधव होता, त्याला निलंबित करण्यात यावा पोलिसांना. माझ्या सोबत आहेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कल्याण शहर प्रमुख संतोषजी रोकडे. संतोषजी, कसं पाहता या घटनेकडे आणि आता पक्षाच्या माध्यमातून या परिवाराला कशी मदत होईल? अत्यंत दुर्दैवी घटना, त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. सोनवणे यांच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीच्या महाराष्ट्रात की अशी घटना महाराष्ट्रात जे कोणी असेल देशमुख कुटुंब व त्यांना सहकार्य करणारे या सर्वांना विनयभंगाच्या कायद्याअंतर्गत व त्याच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट याच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तिथले पोलीस असतील, SP असतील, DYSP असतील, यांना माझी विनंती राहील की आपण लवकरात लवकर या जातीवादी नराधमांना इथंच रोखलं पाहिजे. जरी सरकार हे बोलत असेल की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, परंतु इथे या ठिकाणी बहुजन सुरक्षित नाही आहे. म्हणून मी पक्षाच्या वतीनं आताच माझे प्राध्यापक जोगेंद्र कवडे सरांना फोनवर ही संपूर्ण माहिती दिली. सर बोलले की आपण पोलीस स्टेशनला जावं, तिथून मला फोन लावून द्यावं. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी पोलीस स्टेशनला सर्वपक्षीय सिस्टममध्ये त्या ठिकाणी जात आहे आणि न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू आणि कुठेही कतूसर आम्ही मागे हटणार नाही. मावशी, काय म्हणता तुमचं? कसं म्हणजे मुलाला एवढं बेदम मारलंय, सुनेला बेदम मारलंय, तुमच्या काय आता भावना काय? बहिणीचा मुलगा आहे, तर मग तो 3 तास आलाच नाही. परत मी त्याला बघायला गेली तर मला आवाज
आवाज आला तर माझ्या मनात शंका झाली काही याला बंद करून ठेवलेलं मारतेच वाटतं. मी पोलीस चौकीला गेली. साहेबाला बोलावं, माझ्या मुलाला मारून टाकतील. चला साहेब. म्हणतं कोण मारतंय? म्हणतं ते घर मालक. तुम्ही 2 टाइम कुठल्या त्यांना मारळ चौकीला गेले होते तुम्ही? हा मारायला. हा. तर म्हणलं तुम्ही 2 वेळेस बोलवलं नवरा बायकोला, तुम्ही परत करून दिले. त्यांनी मारायला घेतलं. आज 3 तास झालं. मारून टाकतील माझ्या मुलाला. नाही म्हणे कोण नाही मारत. मग त्यांनी फोन लावला तर तो फोन उचलत नाही. चला ना दादा मरून जाईल ना माझा पोरगा. मग त्यांच्याकडे भरपूर गर्दी होती. तर मग लगेच आले, बोलतो चला. त्यांनी बाईक काढली, आम्ही रिक्षात बसतो गेलो. तिथे गेली मी. ते सगळे मारत दरवाजा वाजवला. मग हे 2 जण नवरा बायको निघाले. मग याला सांगितलं वाटतं त्या पोलिसांनी, काय रे तुला मारलं का? तर म्हणे नाही म्हणे. मग चला म्हणे. का गं म्हातारे, कुठं मारलं तुझ्या मुलाला? लगेच रडत पळत आली तिथं. मग मी गेले आपल्या धंद्यावर. फळं विकत होते, निघून गेली. मला पोलिस घेऊन चालले. ती काही गेली नाही. मग तिथं जाऊन त्यांनी सांगितलं, बघा मला इथं मारलं, माझ्या बाईला मारलं, मला मारलं. त्यांनी धमकी दिलेली होती, माझ्या पोलिसाचं नाव सांगशील तर तुला मी तुकडे करून गोणीत भरून लादीमध्ये तुला मी नवरा बायकोला आम्ही गुंजून देऊ. जर माझं नाव पोलिसाला सांगितलं तर तिथं कबलला नाही. पोलीस चौकीला जाऊन कबलला. हे आम्हाला न्याय मिळावा. पोलीस विचारायला आले होते, मावशी सोबत घेऊन आले होते, तर तू त्यांना असं का सांगितलं की मला मारहाण झाली नाही म्हणून? क्योंकि त्यांनी मला धमकी दिली होती की माझ्या बायको पोरांना तुकडे करून टाकणार, खाली लादीमधून मला दाबून टाकणार. सदर प्रकरणात बहुजन समाज आणि पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी टिटवाळा पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे युवा नेता सुनील सोनोने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष संतोष रोकडे, आंबेडकरी नेते अंबादास वाघ, आनंद निकम, इस्माईल शेख, भीम आर्मीचे अनिल चव्हाण, तात्या सपकाळे, ॲडव्होकेट सचिन गांधी यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि DYSP शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती मांडल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत सुरेश कदम यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेत सूत्र हलवली व आरोपींना ताब्यात घेतलं. या प्रकरणात संग्राम देशमुख आणि त्याच्या कुटुंबातील इतर 6 सदस्यांनी या पीडित दाम्पत्यास तुमची जात चोर आहे असं म्हणत अश्लील शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण केली. या अनुषंगाने संग्राम देशमुख व त्याच्या कुटुंबियांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत व इतर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची समर्थपणे व निपक्षपातीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांचं अभिनंदन केलं आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. कोणत्याही घटना घडण्याआधी जो पीडित असतो तो न्याय मागायला पोलिसांकडे जातात, पण पोलीस आपलं खुर्ची सोडत नाही आणि यामध्ये अनेक लोक आजपर्यंत त्यांचे खून पडलेत, मुर्दे पडलेत. कदाचित विकीच्या बाबतीतही तसंच झालं असतं, पण 3 तासाच्या अवकाशानंतर पोलिसांना काहीतरी वाटलं आणि त्या तिथपर्यंत पोहोचले. लाडक्या बहिणींचा गवगवा करणारं सरकार या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभं राहतंय.